नाशिक शहरात एक हृदयद्रावक घटना घडली। या घटनेत 2 सख्ख्या भावांसह एक व्यक्ती अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला। ही घटना साक्री शेती राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल अधिराजवळील तीव्र वळणावर सकाळी घडली। या अपघातात मृत झालेले हे तिघेही सटाणा शहरातील सुकडनाला भागातील रहिवासी होते। मिळालेल्या माहितीवरून ताहराबादकडून येणारी नंदुरबार वसई एसटी बस व समोरून येणारी दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली। धडकेचा जोर इतका प्रचंड होता की दुचाकीवरील ताबा सुटून वाहन थेट बसच्या पुढच्या चाकाला धडकले। आवाज इतका भीषण होता की काही क्षणात परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। या अपघातात विक्की दयाराम माडी वय वर्ष 19, रोशन दयाराम माडी वय वर्ष 20 हे दोघे सख्खे भाऊ आणि गोविंद काळू पवार यांचा जागीच मृत्यू झाला। धडकेनंतर मृतदेहाची अवस्था इतकी भीषण होती की ते अक्षरशः छिन्नविच्छिन्न झाले। मोटारसायकलचा वेग इतका प्रचंड होता की तिचा अर्धा भाग थेट बसच्या इंजिनमध्ये अडकला। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी घटनास्थळी धावून आले आणि तातडीने सटाणा पोलिसांना माहिती दिली। तसेच मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले।